स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, येत्या 8 मार्च रोजी महाशिवरात्री हा सण आहे आणि महाशिवरात्री हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. हिंदू सणांपैकी महाशिवरात्री हा सुद्धा एक मोठा सण असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वजण आपण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पद्धतीची पूजा या दिवशी करत असतात. कोणी रुद्राभिषेक करतं, कोणी 4 प्रहरची पूजा करत असतात. आणि ह्या 4 प्रहरची पूजा कशी करतात आणि त्यांचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याशिवाय या दिवशी आर्थिक संकटे दूर करण्यासाठीचे काही उपाय आहे, ते सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीचा हा सण येत असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचे विवाह झाले होते. यामुळे महाशिवरात्री हा सण साजरा करत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जातात आणि या दिवशी उपवास देखील आपण करत असतो. तर प्रहर या शब्दाचा अर्थ काय आहे आणि प्रहर हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला सूचित करतो, म्हणजे वेळेला सूचित करत असतो. प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी 3 तासाचा असतो. महाशिवरात्रीची रात्र ही 4 प्रहरामध्ये विभागली जाते. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची मनोभावे पूजा करण्यासाठी 4 प्रहरमध्ये पूजा करण्याचे खूप असे विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अशी 4 प्रहराची पूजा केल्याचे खूप चांगले फळ मिळते. भगवान शंकरांची पूजा ही प्रदोष काळामध्येच होत असते. यासाठी 4 प्रहरची पूजा असते आणि याला उदय तिथी बघायची गरज नसते. आणि या वर्षी महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा ही 8 मार्च या दिवशी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 8 मार्च संध्याकाळी 9:57 महाशिवरात्री सुरू होईल आणि याची सांगता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. तर पहिला प्रहर मुहूर्त असा आहे, संध्याकाळी 6:25 पासून तर संध्याकाळी 9:28 पर्यंत असेल. आणि दुसरा प्रहर मुहूर्त हा रात्री 9:28 पासून तर 12:31 पर्यंत हा असेल. आणि तिसरा प्रहर मुहूर्त हा 12:31 पासून तर रात्री 3:34 पर्यंत असेल. आणि त्याशिवाय चौथा प्रहर मुहूर्त हा रात्री 3:34 पासून तर सकाळी हा 6:37 पर्यंत असेल. हे झाले आता 4 प्रहराचे मुहूर्त. आता 4 प्रहर पूजाचा विधी कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण पाहूया. पहिली प्रहर पूजा संध्याकाळी ही पूजा करण्यासाठी अनेक गोष्टींची आपल्याला तयारी करावी लागते. तर यासाठी सर्वप्रथम आपण अशा प्रकारे पूजेची तयारी करायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला चांगली गोमूत्राने आणि गुलाबजल टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे आपल्याला रांगोळी काढायची आहे, फुलांनी सजवायचं आहे त्या जागेला. आणि त्यानंतर एका पाटावर आपल्याला शिव भगवानांची प्रतिमा असेल तर ते ठेवा, मूर्ती असेल किंवा आपली शिवपिंड असेल ती ठेवायची आहे. पूजेचे सामान आहे ते आपल्याला जवळ घेऊन बसायचे आहे. अगरबत्ती, कापूर, फूल, फळे, दूध, दही, मध, पाणी आणि बेलपान हे सर्व आपल्याला जवळ घेऊन बसायचे आहे. आणि 4 प्रहराची पूजा सुरू करण्याआधी आपल्याला पाटावर श्री गणेशाचे आवाहन करायचे आहे. गणेशाची स्थापना केल्यानंतर त्यांची पूजा करून घ्यायची आहे. आणि गणेशाची पूजा केल्यानंतर गणेशाला आवाहन करून संपूर्ण पूजा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची उपासना करायची आहे. शिवमंत्रांचा जप करायचा आहे. शिवमंत्राचा जप करताना आपल्याला शिवलिंगाला पाणी, दूध, मधाने स्नान करून अभिषेक करून फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर भगवान शिवांचे अभिषेक करताना शिवमंत्राचा जप किंवा रुद्राभिषेक तुम्ही करू शकता किंवा शिवचालीसा म्हणू शकतात.
आणि त्या अभिषेक झाल्यानंतर आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आणि भगवान शिवाला बेलपत्र आणि बेलफळ अर्पण करायचे आहे. आणि भगवान शिवाजवळ अगरबत्ती लावून घ्यायची आहे, दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवांचे स्तोत्र मंत्र आणि ध्यान करायचे आहे. 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कापूर आरती म्हणायची आहे. कापूर आरती व शंकराची आरती करायची आहे. आणि मग भगवान शंकरांना फळे, मिठाई आणि बाकी जेही तुम्ही प्रसाद बनवले असेल ते अर्पण करायचे आहे. घरी तुम्ही शिरा वगैरे असं काही बनवू शकतात. आणि आता दुसरी प्रहर पूजा म्हणजे ज्या प्रकारे आपण पहिली प्रहर पूजा केली त्याचप्रमाणे दुसरी प्रहर पूजा देखील करायची आहे. तिसरी प्रहर पूजा देखील ज्याप्रमाणे आपण अगोदरची पूजा केली आहे तशीच सुरू ठेवायची आहे. यामध्ये फक्त तुम्ही अभिषेक करताना भगवान शंकरांना तुम्ही वेगवेगळ्या फळांचा रस घेऊ शकता, म्हणजे ऊसाचा रस किंवा डाळिंबाचा रस, द्राक्षांचा रस असू शकतो. एवढा तुम्ही बदल करून तुम्ही बाकी सर्व पूजा तशीच करायची आहे. चौथ्या प्रहर पूजामध्ये जी पूजा तुम्ही भक्तिभावाने सुरू ठेवली आहे त्या पूजेची उपासनेची सांगता आता करायची आहे. संपूर्ण रात्रभर चालत असलेला हा ओम नमः शिवाय मंत्राचा जप, शिवस्तुती, कथा, शिवचालिसा, स्तोत्र हे सर्व करून पूजेची आपल्याला सांगता करायची आहे. आणि शंकराला भोलेनाथ म्हटले जाते आणि भोलेनाथ आपल्यावर लवकरच कृपा करतात आणि ते लवकरच प्रसन्न होत असतात आणि आपल्याला प्रत्येक आपल्या कामांसाठी मार्ग दाखवत असतात. आपण केलेली 4 प्रहरची पूजा याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पूजा करताना फक्त आपल्या अंतःकरणाने आणि शुद्ध भक्तिभावाने पूजा करायची आहे. आणि त्यासोबत आर्थिक संकटे दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. तर पहिला म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात अडचण असल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शिवलिंगावर मध मिसळून अभिषेक करायचा आहे. तसेच डाळिंबाचे फूल अर्पण करायचे आहे. दुसरे म्हणजे ओम नमः शिवाय आणि ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि महाशिवरात्रीला चांदीच्या भांड्यातून जलधारेने भगवान शिवाला अभिषेक केल्यास आर्थिक प्रगती होईल. त्याबरोबर गरजूंना मदत केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील. तिसरे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी दह्याने भगवान भोलेनाथांचा रुद्राभिषेक केल्याने धनाची वृद्धी होते. चौथा म्हणजे भगवान भोलेनाथांना ऊसाच्या रसाने अभिषेक केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. पाचवे, धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीला शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करणे देखील शुभ मानले जाते. आणि 6वे म्हणजे जर तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या आवडत्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करायच्या आहे. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे सर्व पूजा विधी पार पाडून आणि हे असे काही उपाय करून भगवान शंकरांची कृपा आपण मिळवू शकतो आणि त्यांना प्रसन्न करून घेऊ शकतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.